नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्वजण? छानच असाल. खूप दिवसानंतर लॉंग ब्लॉगमध्ये बोलतीय आणि अधिक मास आहे, अर्थातच प्रत्येकजण आपल्या आपल्या आईची ओटी भरते. तसंच मीही म्हटलं आता आपल्या आईची ओटी भरावं. गेलं महिनाभर माहेरामध्ये राहिले काही कारणास्तव. परत माहेरहून येताना आईला सोबत घेऊन आले, म्हणजे ती मला सोडवायला आली, कारण की बीड साताराचं लोकेशन तुम्हाला माहिती आहे किती अंतर आहे ह्याच्यासाठी. तर म्हटलं आता आई आलीच आहे, योगायोग छान आहे, अधिक मास आहे आणि प्रत्येकजण आपल्या आपल्या आईची ओटी भरत आहे. आता वडील तर गावाकडेच आहेत आणि त्यांना कपड्याचं माप कळलं नाही, म्हणून मग आता आईची ओटी भरली. आणि मग आता छान वाटलं असं ओटी भरताना सुद्धा. तर आहे ना, रांगोळी असं मी सजावट थोडीशी साधीशी केली, कारण की जेवढं जास्त चांगलं करण्याचा प्रयत्न करतो ना, तर त्या उलट म्हणजे असं जुळतं कधी जुळत नाही आणि करता करता खूप जास्त वेळ लागतो. कसं आहे ना, मम्मीला जायचं होतं. आता मम्मी आलेली 2 दिवस झालं. 2 दिवस तिने ना जेवढे काही दळण वगैरे माझी होती ना, घरात धान्य वगैरे, तर ते सगळे नीटनेटके तिने करून ठेवली. आता शेवटी आईलाच काळजी ना लेकीची. लेकीला जास्त त्रास होऊ नये असं तिला वाटतं आणि मग काही लेकरं करू देत नाहीत, दळण करताना त्रास देतात. तिने 2 दिवस आहे ना, ज्वारी गहू जेवढं काही दळण होतं माझ्याकडे धान्य, जसं की डाळी डोळी जे काय असेल तिने सगळं नीटनेटकं करून ठेवलं. आणि त्यानंतर मग आता ती म्हटली आता मी जाते, म्हणजे माझी दुसरी बहीण आहे सातारमध्ये, तर आहे ना तिच्यापाशी 1-2 दिवस राहते आणि मग तिथून मग मी परत जाते आता गावाला, कारण की आता वडील आहे, त्यांना जेवणाची फजिती असं नाही का. तर आता त्यांना पण घरात एकट्यांना करमत नाही असं होतं. आणि मग आता निघते असं म्हणून मग आता म्हटलं आता आईची ओटी भरावी. मग काय मी आईला छान अशी साडी घेतली. आता ती बोलत होती मला एवढी महागडी नको. तिने ना लहानपणीपासून आम्हाला नको ते म्हणजे कपडे असेल जे काही, आता आम्ही तिघी बहिणी एक भाऊ, तर मुलींचं किती काय काय खर्च असतो माहिती आहे ना. तर सगळ्या गोष्टी बाजाराला गेले की आमच्यासाठी घेऊन यायची, पण स्वतःसाठी तिने कधीच आणलं नाही. तिची आई तिला आणायची, म्हणजे माझी आजी. पण ती स्वतःसाठी कधी तिने म्हणजे परकर किंवा साडी ब्लाऊज पीस असं तिने कधी स्वतःसाठी घेतलं नाही. काय असेल ते लेकरांसाठीच. आता मी तर कुठं कामाला गेले नव्हते, लाडक्या बहिणीचे आलेले पैसे म्हटलं आता चला त्यातलीच आपल्या आईला छान अशी साडी घ्यावी. आणि ती बोलत होती ही रिटर्न साडी कर आणि मला साधी सिंपल साडी आणव, जसं की रेग्युलर नेसता येईल तसं. तर आहे ना, मी थोडीशी एवढी भारी पण नाही आणली, पण जरा बरी आणली, कधीतरी आपण घालू शकू अशी पार्टीवेअर अशी साडी आणली. कारण की पैठणी तर अशी एरवी पण नेसू शकत नाही किंवा बाहेर जाताना पण नेसू शकत नाही असं होतं, कधीतरी सणासुदीलाच. आणि ती सणासुदीला साड्यासुद्धा असं पटपट काम आवरायचं आणि असे सण ती साजरी करते. साडीचं असं तिचं काही नसतं. तर हे ना म्हटलं चला आपल्या आईसाठी कधीतरी चांगली साडी घ्यावी. प्रत्येक वेळेस आली की जाते मी अशा गडबडीत जाते आणि मग कुठंतरी आपली हलकीशी साडी घेतली नाही तर घरातली नेसवली असं होतं. म्हटलं आता अधिक मास आहे, योग छान आहे आणि मायेची ओटी भरणं अत्यंत शुभ असा हा महिना आहे. तर मग मायेची ओटी भरली आणि खरंच खूप छान वाटलं. पहिल्यांदाच तिचे पाय धुतले आणि हळदी कुंकू लावलं, त्यानंतर गजरा लावला आणि मस्त अशी ओटी भरली. आणि एक सांगू का, बांगड्या आणल्या होत्या. बांगड्या नाही इथंच विसरल्या, कारण की ओटीत घालताना माझ्या लक्षातच नाही आलं की ओटीत बांगड्या घालायच्या किंवा तिच्या हातात घालायच्या. लक्षातच नाही आलं, आणल्या आणि घातल्या, कारण की तिला मी चल बोलली होती मापासाठी, ती आली नव्हती आणि म्हणून मग मी अशाच बांगड्या घेऊन आलते. असं झालेलं. मला बोलत होती खर्चात नको पडू, काहीतरी करत बसते अशी मला ती बोलत होती. तर म्हटलं काय नाही, फुल नाही, फुलाची पाकळी तुझ्या लेकीकडून. आता लेक तर जेव्हा कमवल तेव्हा काहीतरी गेलंच, पण आता सध्या असू देत असं. ती म्हणत होती तुला घे ही साडी वापस दे, तुला जे काही ड्रेस वगैरे काय घ्यायचं असेल तर तू घे, रिटर्न कर, असं तिचं बऱ्याच गोष्टी तिच्या बोलून चालून झाल्या. मीही त्या ऐकून घेतल्या आणि जाऊ दे. तर आईची अशी छान ओटी भरली. माझी मुलं बघत होते कशी करते आपली मम्मी, काहीतरी बनवती काहीतरी करतीय. आणि हे बघून खरंच खूप छान वाटलं. आणि मायेची ओटी औक्षण छान असं केलं. तर प्रत्येक जन्मोजन्मी मला हीच आई मिळावी अशी मी देवाला प्रार्थना करते. कारण की ना, मला सांगते लहानपणीपासून डोळ्याचा प्रॉब्लेम. प्रत्येक वेळेस मला शाळेतून स्कॉलरशिप मिळो किंवा घरात आलेले पैसे असो, काहीही खर्च केलेले असो किंवा म्हणजे शरडं करडं विकलेले पैसे असो, ते पैसे लगेच माझ्या डोळ्याला कुठेतरी विलाज होतोय का म्हणून ह्या दवाखाना झाला की तो दवाखाना, बीड म्हणा सोलापूर म्हणा, कुठे कुठे नाही नेलं, प्रत्येक ठिकाणी त्यांनी ट्रीटमेंट केली फक्त माझ्या डोळ्यासाठी.
तर आहे ना, आई वडील आपल्या लेकरांसाठी बरंच काही करत असतात, पण लेकरांना पण त्याची जाणीव असली पाहिजे की आपल्यासाठी ते काय करतात. तर अशा गोष्टी घडत असतात आणि प्रत्येकाच्या आयुष्यात या गोष्टी असतात. तर आपली आई आपल्यासाठी काय घेत नाही, वडीलसुद्धा फाटके बनेल नेसतात पण स्वतःसाठी लवकर घेऊन येत नाहीत. अशा गोष्टी घडतात आणि मग आपण लेकरांनी बघितलं पाहिजे ना, आपले आई वडील आपल्यासाठी काय करतात आणि त्यांचं संघर्ष, त्यांचं कर्तव्य त्यांनी फार व्यवस्थित पाडलं. संघर्ष त्यांनी आयुष्यभर केलं, कष्ट कर केलं. एक रुपयाचा म्हणजे शेती करतात म्हणल्यावर पैसा असं म्हणजे बँक बॅलन्स असं नसतंच ना, पण खाऊन पिऊन सुखी आहे, समाधानी आहे, एकमेकांना आधार आसरा, एकमेकांना वेळोवेळी एकमेकांची साथ मदत. आर्थिक जबाबदारी जरी व्यवस्थित नसली पार पडत तरी पण मनाच्या जबाबदारी ज्या असतं ना, ते आर्थिक जबाबदाऱ्यापेक्षा पण खरंच खूप जास्त मोठं असतं. असा धीर देणारे आईवडील आपल्याला जेव्हा असतात ना, तेव्हा कुठलीच म्हणजे गोष्ट अशी अशक्य नसते. तर अशा गोष्टी घडत गेल्या आणि मग म्हटलं चला आपल्या पुढची जी पिढी आहे तर त्यांनासुद्धा हे कळतं आहे की आपली मम्मी कशी करते, काय करते. म्हणजे वेदिका असेल, श्री असेल तर ते बघत असतात मम्मी आपली काहीतरी करते आणि माझा प्रयत्न एवढाच असतो की आपण जे काय करतो ते आपल्या मुलांनासुद्धा कळावं की आपली आई काय करते. तर आहे ना, तर ते बघत असतात मम्मी तू हे काय करते, अशा गोष्टी घडतात. आता हा जो व्हिडिओ आहे तो डबल येईल, कारण की पहिला जो होता तो मी माझा ट्रायपॉडनी केलेला आणि हा जो आहे तो यांनी शूट केलेला. तर यांच्या मोबाईलची क्लॅरिटी एकदम परफेक्ट आहे. व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा. तुम्ही सुद्धा तुमच्या आईची ओटी भरली का, कमेंट करा. बाय.